अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते एक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, या ठिकाणी रोहित पवार आणि अमोल मिटकरी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेलेले असताना बाचाबाची झाली आहे. नेमकं काय घडलं होतं? निश्चितच आपण पाहतोय की बीएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या सगळ्याच मालकांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे सोबतच विधान भवनातून एक्सपेरिमेंट पॉइंट इथे असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत. सध्या तिथे गुन्हा दाखल करण्यात येत नाहीये आणि इतक्या विनंत्या करून मात्र सगळे पुरावे असून सुद्धा गुन्हा दाखल केला जात नाहीये आणि त्यासाठी विनंती देखील रोहित पवार हात जोडून करतात पाहण्यात येत आहेत. त्यामुळे तिथे रोहित पवार असतील, अमोल मिटकरी असतील आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते आणि इतर नेते देखील पाहायला मिळतात. मीनाक्षी, गुन्हा दाखल न करण्यामागे नेमकं काय कारण दिलं जात आहे पोलिसांकडून? अद्यापही कळू शकलेलं नाहीये कारण फक्त रोहित पवार, अमोल मिटकरी आणि इतर जे राष्ट्रवादीचे नेते जे आहेत आतमध्ये आहेत, पोलीस ठाण्याच्या आतमध्ये आहेत. संपूर्ण माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांना आहेत. त्यामुळे जे समोर व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आपल्याला पाहायला मिळतं पोलीस ठाण्यामध्ये झालेला वाद हा पाहायला मिळतोय. एकतर रोहित पवार अमोल मिटकरी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरती भडकलेले पाहायला मिळतात, तर दुसरीकडे गुन्हा दाखल करून घेण्यासाठी विनंती देखील रोहित पवार हे करताना पाहायला मिळतात. निश्चितच आज जर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये बीएसआर कंपनी आणि डीजीएसएच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर मध्ये जाऊन आम्ही गुन्हा दाखल करू असं देखील वक्तव्य रोहित पवार यांनी थोड्या वेळापूर्वी केलं होतं आणि त्यामुळे आता पोलीस नेमका गुन्हा दाखल करून घेतला जातोय की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. निश्चित या सगळ्या संदर्भात आपण मगाशी देखील बघितलं होतं मीनाक्षी, रोहित पवार आक्रमक झालेले होते. विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं मरीन ड्राईव्हमध्ये पोहोचलेले आहेत. इथं मात्र मोठ्या प्रमाणावर वादावादी झाल्याचं म्हटलं जात आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर रोहित पवार आपण पाहतोय हा व्हिडिओ पुन्हा एकदा आता समोर आलेला आहे.
रोहित पवार यांचं नेमकं काय म्हणणं होतं ज्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं की आपण तक्रार घेणार नाही, यावर रोहित पवार यांनी काय म्हटलेलं आहे? यापूर्वी आपण व्हिडिओ पाहतोय, व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवार हे हात जोडून पोलीस कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना विनंती करत आहेत की एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि पुरावे आहेत, याच्या आधारावरती गुन्हा दाखल करून घ्या. VSR कंपनी असतील, DGC जे अधिकारी आहेत, या सगळ्यांवरतीच गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची विनंती आहे. मात्र ही जी कारवाई झालेली आहे त्यामध्ये तरी आम्ही पाहतोय की आम्हाला शंका आहे अजूनही, त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आज जर हा गुन्हा दाखल झाला नाही आम्ही बारामतीमध्ये जाऊन गुन्हा दाखल करू. पण मात्र या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आम्ही पाहतोय की वाद झालेला पाहायला मिळतोय. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातले जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, रोहित पवार अडकलेले पाहायला मिळते आणि इतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते नेते आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः अमोल मिटकरी देखील त्यांच्यासोबत विधान अगदी भवनात मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. ही महत्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय, पण त्यापूर्वी अर्थातच आपण सभागृहातला हा सगळा प्रकार पाहिलेला होता, जो शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणाचा मुद्दा सभागृहात गाजलेला होता, ज्यावर विशेष हल्लाबोल देखील करण्यात आलेला आहे. नेमकं काय काय घडलं होतं या सगळ्या मुद्द्यावर पाहूया आपण. थेट प्रदेशात जाऊन त्या ठिकाणी किडन्या विकण्याचं कारस्थान रचलं जात आहे आणि त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी आहे अशा प्रकारचा निर्णय करून यातल्या आरोपींना हे सुटू नयेत याच्याकरता मोक्का लावण्याचं काम निर्णय राज्य सरकार करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, हे सर्व खटले विशेष न्यायालयामध्ये चालवून यातल्या गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होणं आणि अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना जरब बसण्याकरता विशेष न्यायालय स्थापन करून कालबद्ध मर्यादेमध्ये या प्रकरणाचा निकाल लावणार का? कर्ज वसुली करत असताना त्याच्या मागे यांनी एवढा पिछा लावला की शेवटी त्या व्यक्तीला स्वतःची किडनी विकून त्या ठिकाणी कर्ज देण्याची वेळ आली. या प्रकरणामध्ये नंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असं लक्षात आलं की एक इसम जो त्या ठिकाणी सोलापूरला राहत होता, हा व्यक्ती एक फेसबुकवर त्यांनी अकाउंट तयार केलं आणि किडनी डोनर आणि किडनी रिसिव्हर अशा पद्धतीचं त्याने अकाउंट तयार केलं. त्या व्यक्तीच्या संपर्कात आपला हा शेतकरी नागभीडचा आला, त्या माध्यमातून तो सोलापूरचा व्यक्ती सदर व्यक्तीला कंबोडियाला घेऊन गेला, त्या ठिकाणी त्याची किडनी काढली, ते पैसे त्याला दिले, त्या पैशांनी त्या सावकारांचं कर्ज फेडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु तरी देखील ते लोक पैशाची मागणी त्याला सतत करायचे. त्या ठिकाणी 6 लोकांना अटक करण्यात आली. नंतर याच्याशी संबंधित हा जो सोलापूरचा व्यक्ती होता त्याला देखील अटक करण्यात आली. त्याला सहाय्य करणारा एक अजून व्यक्ती होता, त्याला देखील अटक करण्यात आली. एकंदरीत 8 लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आली. परंतु काही दिवसानंतर असं लक्षात आलं की नुसतं कंबोडियातच होत नाही, तर आपल्या भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये त्रिची मधल्या एका हॉस्पिटलमध्ये देखील हा प्रयत्न होतो. त्याच्यामुळं त्या हॉस्पिटलचा मालक आणि त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणारा एक डॉक्टर जो दिल्लीवरून यायचा त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविलेला आहे. परंतु सदर दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी फरार आहे, त्यांचा शोध घेणे त्या ठिकाणी सुरू आहे. या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहे की सर्वच्या सर्व 6 आरोपी जे होते ज्यांनी हे सक्तीनं ते वसुली पैशाची करायची, त्यांची संपत्ती गोठविण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विभागाला दिलेले आहेत. त्यांची संपत्ती तातडीने त्या ठिकाणी गोठविण्यात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.